येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आहे चैत्र संकष्ट चतुर्थी. तुमच्या आयुष्यातील ही सर्व संकट दूर करणारी सुवर्ण संधी आहे. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यातच येणारी पहिली संकष्ट चतुर्थी हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरते. पण या दिवशी नक्की काय करावं आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 5 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या संकट संकष्ट चतुर्थी निमित्त पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल, तर पंचांगानुसार चतुर्थी तिथीचा काळ हा पूर्वीप्रमाणे आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे. 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे. शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास ज्या दिवशी रात्री चंद्र अस्तित्वात असतो त्या दिवशी केला जातो. त्यामुळे 5 एप्रिलला संकष्टीचा मुख्य दिवस आहे. आता 5 एप्रिल रोजी पहाटेपासूनच चतुर्थी तिथी सुरू होत आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होतो. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंद्रोदय कधी होईल, तर काही पंचांगानुसार रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9:35 ते 9:50 दरम्यान चंद्रदर्शन होऊ शकते. ही वेळ तुमच्या शहराप्रमाणे 1-2 मिनिटं मागे पुढे होऊ शकते. तर काही पंचांगानुसार रात्री साधारणतः 10:15 ते 10:20 दरम्यान चंद्रोदय होणार आहे. या दिवशी दोन्ही वेळ लक्षात घेऊन आपण चंद्रदर्शन करावं. आता या दिवशी नेमकं काय करावं, तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, देवापुढे दिवा लावून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचा संकल्प करावा. नियमितची पूजा झाली की गणपती बाप्पासाठी वेगळा आसन तयार करावा. चौरंगावर लाल वस्त्र अंथरून बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. बाप्पाला फुलं, हार, अक्षता आणि चंदन अर्पण करावं. एकंदरीतच षोडशोपचारे किंवा पंचोपचारे बाप्पाची पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून पूजेला बसावे. गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करावा. बाप्पाला लाल रंगाचं वस्त्र किंवा जानवर अर्पण करावे. बाप्पाला 21 मोदक किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आता या दिवशी आपण आणखी एक खास उपाय करू शकता, तो म्हणजे 21 दुर्व्याची जोडी बाप्पाला अर्पण करावी. आता हे कसं करावं, तर 21 दुर्वा एकत्र बांधून ती जोडी बाप्पाच्या डोक्यावर टाकावी. प्रत्येक दुर्वा वाहताना ओम गणाधिपतये नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. असं मानलं जातं की चतुर्थीला दुर्वा वाहन केल्याने मानसिक शांती मिळते आणि अडकलेली कामं लागते. आता रात्री जेव्हा